मुलगी नागपणामध्ये एक कामामध्ये जात होती. ते टॅक्सी ड्रायव्हर जे होता निजाम, त्याने 18 तारखेने घेऊन इथून पळाला. मुलीचे परिवाराने जाऊन पोलिसांमध्ये कंप्लेंट पण केली होती. पूर्वी ते नागपाडामध्ये गेले तर नागपाडाने सांगितलं तुम्ही तिथे जा, तिथं मॅटर नाही, तिथे राहायच्या, तुम्ही तिथे जा. इथे येऊन तिथं कंप्लेंट केली. नंतर आता असा कळला की 2-3 दिवस काय झाला नाही, कोणाला काही कळला नाही, मुलीचा शोध पण लागला नाही. नंतर इथे निजाम म्हणून जे माणूस होता टॅक्सी ड्रायव्हर, ते इथे फिरत होते. ते हिंदू समाजाचे लोकांनी, बजरंग दलचे लोकांनी त्याने पकडला आणि पोलिसच्या हवाला केला. म्हणून ते मॅटर सर्व उघडला. आणि ते असा ते मुलीने घेऊन एक कल्याणकडे एक पाणीचे ढाबा बरोबर पाणीचे धबधबाकडे गेला होता आणि तिथे त्यांनी हत्या केली असेल, पाणीमध्ये डुबवून, असा प्रथमदर्शी आपण समजू शकता. नंतर ते डेड बॉडी घेऊन कल्याण हॉस्पिटलमध्ये गेलो आणि त्याने सांगितलं, त्याने ज्याला समजला की आता ते काय होऊ शकत नाही, तो ते डेड बॉडी घेऊन तिथून पळाला. आणि नंतर हे डेड बॉडीची याच्यात 2 दिवसापूर्वी डिकम्पोज पोझिशनमध्ये ज्याप्रमाणे दिल्लीमध्ये झाला होता त्याचप्रमाणे तुकडे तुकडे करून त्याची बॉडीचे पार्ट मिळाले आहे. अतिशय दुर्दैवी घटना आहे. हा ना प्रथम नाही आहे. हा मातंग समाजची मुली होती. त्यापूर्वी असाच एक केस चेंबूरमध्ये झाला होता, पूर्वी अंधेरीमध्ये झाला होता. एक जातीविशेषचे लोक दलित समाजचे, मातंग समाजचे लोकांना टार्गेट करता. मुंबईमध्ये जे, महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये जे रोहिंग्या आणि बांगलादेशाची जी घुसपेट वाढली आहे त्यांचा परिणाम आहे. मी पोलिसांनी एक वेळा जे चांगला काम केला त्याच्या कौतुक करतो की त्याने ते बॉडी मिळाल्यानंतर त्याने संपर्क करून आयडेंटिफिकेशन केला. पण हा घटना मागे निजामचे बरोबर जे 10-12 लोक होते त्याने सर्व घटनाची माहिती होती, तरी पण ते लपून ठेवला. त्याने सर्वांनी 24 घंटाचे आत गिरफ्तार केला पाहिजे. मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि स्पेशल पोलीस कमिशनर देवेंद्र भारतीशी बोललो आहे. ह्या प्रकरणाचा खोल चौकशी केली जाणार आणि यात जे असेल त्यांच्यावर कठोर कारवाई होणार. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.